Hello, hello. This is the My Artifact episode number. My Artifact episode number 19 something like this. माझा सिस्टम जास्तच एकदम लूज झालाय. आय डोंट नो व्हाय यार. कधी कधी लॅपटॉप मध्ये खूप चांगला चालतो. ऍक्च्युली मी याच्यावर खूप हेवी ड्युटी ऍड करतो, जे की हेवी परफॉर्मन्स साठी त्याच्यावर खूप काही अशा गोष्टी म्हणजे कसं आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1983 पार्ट 2. ओके. माझा लॅपटॉप कसा आहे की युजली त्याची रॅम आहे इट वॉज 4 GB आणि ग्राफिक्स आहे GPU ते आहे 2 GB आणि प्रीमियर प्रो एडिटिंग साठी जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आहे 8 GB रॅम विथ 4 GB क्यूडा कोड ग्राफिक्स. आता क्यूडा कोड ग्राफिक्स आहे असे ग्राफिक्स जे या ॲडोबी प्रीमियर प्रोला सपोर्ट करते. जस्ट लाईक एनव्हिडियाचे मोस्ट ऑफ द ग्राफिक्स ड्रायव्हर आहे ते प्रीमियरला सपोर्ट करतात, बट AMDचे ग्राफिक्स आहे ते सपोर्ट करत नाही. सो युजली सॉफ्टवेअरच नाही का माझे प्रिव्ह्यूज रेंडर करतो. तर आणि अजून माझा जो प्रोसेसर आहे तो आहे i5 प्रोसेसर आहे. एडिटिंग साठी फास्ट प्रोसेसर लागते. युजली मिनिमम रिक्वायरमेंट वॉज i7 प्रोसेसर. तर आणि याच्यावर माझे व्हिडिओज आहे ते खूप मोठे आहेत. म्हणजे कधी कधी मी माझे आर्टिफॅक्ट एपिसोड सुद्धा पण कधी कधी रेंडर करतो. तर इट टेक्स मी लाईक 2 hours. येस. आणि इथे लॅपटॉप एवढा आवाज करतो झरझर बहुत जास्त. वॉटेव्हर. इम्पॉर्टंट हे आहे की आपल्यापाशी जी गोष्टी आता अवेलेबल आहेत त्या गोष्टीचा आपण वापर करून कशाप्रमाणे आपण चांगलं प्रॉडक्ट काढू शकतो. दॅट इज दिस थिंग मॅटर. शॉर्ट फिल्म साठी आज मी शूट करणार आहे. येस. आज मी तसं पार्ट 1 मध्ये बोललो होतो. वैभवला सोबत घेऊन आज संध्याकाळी 8 वाजता वगैरे 8-9 वाजता यावं लागेल आणि इथे शूट करावं लागेल. इव्हन नाईटचा शूट आहे हा. ओके. तर मला प्रॉप्स कोणकोणते लागते. फर्स्ट ऑफ ऑल टेबल आहे ऑलरेडी. हे एवढं साफ करून घ्यायला लॅपटॉप वगैरे काही पाहिजे नाही. ते पुस्तकं पाहिजे. सो माझ्यापाशी आहे काही पुस्तकं. ओके. वैभवला पण काही पुस्तकं घ्यायला लावतो. त्याचे जे आहे ना त्याचे पढाईचे पुस्तकं ते माझ्यापाशी अवेलेबल नाही. आणि त्यानंतर क्लॉक घड्याळ छोटीवाली माझ्यापाशी आहे पण बंद आहे. तर शायद वैभवपाशी असेल शायद तर त्याला आणायला लावतो. ओके. लॅम्प आहे माझ्यापाशी. चला सुरू नाही केलं अजूनपर्यंत. पाहतो सुरू आहे का नाही आहे. त्याच्यामध्ये बल्ब तो गेलाय बट लॅम्प सुरू आहे. लॅम्प घेतला होता मी. लॅम्प सुरू आहे. सो या प्रॉपर्टीज आहे. ओके. प्रॉपर्टी जास्त काय आहे नाही. सो युजली होऊ शकते इथे शूट. लाइटिंग साठी आपण जे वापरणार आहे ते तो लॅम्पचाच लाईट आहे. दुसरी कोणती लाइटनिंग अवेलेबल नाही आहे. याच्यामध्ये फक्त त्याचा प्रकाशचा चेहरा दिसला पाहिजे वैभवचा. सो या दृष्टिकोनातून मला थोडीशी लाइटनिंग करावी लागेल. म्हणजे लॅम्प पण तर राहील बट अजून पण काही रिफ्लेक्टर किंवा छोटे मोठे लाईट्स लावा लागेल जेणेकरून त्या चेहऱ्यावर लिटिल बिट प्रकाश येईल. ओके. आणि त्यानंतर ऍक्टिंग. येस.
वैभव युजली डायलॉग्स नाही आहे, व्हिज्युअल्स आहे आणि व्हिज्युअल्स मध्ये खूप जास्त कठीण नसते, खूप सोपी असते काम. बट तरी आपण वैभव इट वॉज डुईंग इट फर्स्ट टाइम बस, तर त्यामुळे मला असं वाटते की आपण त्याच्याकडून थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल. मी अजूनपर्यंत एवढा हे नाही चालू आहे एक्सपिरियन्स की मी त्याच्याकडून म्हणजे एकदम व्हॅल्यू ॲडेड काम काढू शकेल, बट मला तशाप्रमाणे व्हायचं आहे. ओके, बट इट्स अ बिगिनिंग, तर त्यामुळे मला वाटते का मी करू शकतो. ओके, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन मी केली आहे युजली 28 शॉर्ट, पण अजून पण काही सारे शॉर्ट्स बाकी आहेत. स्क्रिप्ट ब्रेकडाऊन खूप इम्पॉर्टंट आहे, अनलेस आपण स्क्रिप्ट ब्रेकडाऊन नाही केलं तर खूप कठीण होऊन जाईल शूट करणं. कारण आपण कसं स्क्रिप्ट ब्रेकडाऊनच्या वेळेस आपण खूप चांगल्याने इमॅजिन करतो, बट फाईल शूटिंग आपण तेवढं चांगल्याने इमॅजिन नाही करू शकत, तेव्हा आपल्याला शूट करायचं असते. सो टेक्निकली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण जे गोष्टी आता आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रिप्ट ब्रेकडाऊन आपण प्रॉपरली करू, आताच करू. म्हणजे ऍक्च्युली आजचा पहिला सीन तर खतम झाला पाहिजे. 2 सीन आहे ऍक्च्युली, 2 सीन शूट करायचे एकाच लोकेशनमध्ये. पहिल्या सीन मध्ये तर तो इज लाईक टाइमपास करत आहे, सो या सगळ्या गोष्टी. दुसऱ्या सीन मध्ये त्याचे वडील येतात आणि मारतात, तर त्याच्यात झाला तर तो सीन करावाचा का नाही आज तो पाहतो मी. जसं माझी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन जर आज सीन 1 खतम होत असेल तर दॅट इज गुड, कारण हाच एक सीन आहे जो खूप मोठा आहे आणि खूप लंबा आहे. त्यानंतर पण बाकीचे काही सीन आहे, सो त्यासाठी काही शॉर्ट्स कलेक्ट करून राहिले मी, इमॅजिन करत आहे. पाहतो जर आज दोन्ही सीन आज खतम झाले तर झालेच तर बेटर राहील, नाही झाले तर आपण काही नाही, आपण उद्या आपण करू सीन बाय सीन. त्याच्यामध्ये किती सीन आहे? युजली इंडोर मध्ये तर हेच एकच आहे वैभव सोबत, बाकीचे इंडोर सीन आहे, पण त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स मध्ये वैभवची गरज नाही, त्याच्यामध्ये मीच शूट करू शकतो. मला ऍक्च्युली स्क्रीनचे वगैरे काही शूटिंग करायचे, म्हणजे स्टडी IQ ग्रेड वगैरे वगैरे. सो येस आय कॅन डू दिस. आणि फारसं काय आहे नाही, सो प्रयत्न करतो मी आणि आज आज एक्सपिरियन्स करून की कशाप्रमाणे शॉर्ट फिल्म बनवायच्या वेळेस कशाप्रमाणे एक्सपिरियन्स येतो. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. सो this is it. This is the My Art episode number 1983 part 2.